मिस्टर राजपूत सर, प्रकाश राजपूत सरांना मी विनंती करेन आपलं मनोगत व्यक्त करावं, ट्रेनचं पण आणि इथूनचं पण. दोन्ही प्रवास. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचे आमचे दादा गुरु कासवणकर साहेब, दळवी साहेब, मिस्टर आणि मिसेस पवार, हे मला त्यांनी मुलासारखंच सांभाळतात. हे चौघजण जरी मी वयाने मोठा दिसत असलो तरी त्यांच्यासाठी मी मुलाप्रमाणेच आहे. कारण की मी तरुणपणात म्हणजे माझे केस काळे होते तेव्हापासून ते माझ्या बरोबर आहेत. मित्रांनो, मार्केटमध्ये बऱ्याचशा काही कंपन्या येतात जातात, पण आपल्याला जे नेटवर्किंग जे करायचं आहे, प्रॉडक्ट मार्केटिंग का सगळ्यात सुरक्षित मार्केटिंग. काही लोक इन्व्हेस्टमेंट कंपन्यांमध्ये, क्रिप्टोमध्ये, याच्यामध्ये त्याच्यामध्ये जात आहेत, परंतु तिथे काय होतं की आपली गुंतवणूक, आपल्या खिशातली गुंतवणूक आपण तिथे लावतो आणि त्या स्पॉन्जी स्कीम मध्ये आपण बर्बाद होतो. प्रॉडक्ट मार्केटिंग मध्ये काय होतं, मी प्रॉडक्ट दिलं तो मोकळा, मी पैसे घेतले मी मोकळा. आणि हे जे ह्या काही गोष्टी आहेत, मी जे डायमंड झालो, मी डायमंड कसा झालो, कारण की पवार सर, आम्ही त्यांचे बंधू आनंद साहेब, आम्ही एक आनंद आणि मी मित्र होतो. आम्ही जेव्हा काम करायचो तेव्हा मी सिनियरच्या अगोदर ज्युनियर पैशाने मोठा होऊ शकतो. हे एकच क्षेत्र असं आहे DXM की सिनियरने आपल्याला आणलंय, त्याने आपल्याला आणायचं काम केलेलं आहे. जसं दळवी साहेब बोलले, पैशाचं काय येतं जातं, पैसा कमी जास्त भेटतो, आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये किंमत आहे. 1000-2000 रुपये मागून बघा, कोणी देत नाही, नातेवाईक तर उभं पण करत नाही. ही माझी परिस्थिती मी सांगतो. मी शेतकरी वर्गातला असल्या कारणामुळे माझ्याकडे पैसा नाही तर कोणाकडेच पैसा नाही. मग हे तुम्हाला क्षेत्र असं मिळालेलं आहे, DXM रूपी जे काही असं हे कार्य असं मिळालेलं आहे की ह्या कार्यामध्ये काम करत असताना, काम काय सोपं काम आहे. मला 6,500-7 हजाराचे जे प्रोडक्ट आहेत, म्हणजे 10 हजाराचे पकडून घ्या, अप्रॉक्सिमेटली 10,000 प्रत्येक जण भांडवल लावू शकतो की नाही? काय फार मोठा आहे का? ठीक आहे. ज्याच्याकडे भांडवल नाही तो बचत गटामधून पैसे उचलू शकतो, छोट्या छोट्या बचत गटांमधून पैसे उचलू शकतो. आता 10 हजाराचे प्रोडक्ट घेतले, त्याच्यात चहा, कॉफी, स्पिरोलिना आणि अशा काही ठराविक गोष्टी घेतल्या, कोकोजी. आता मी कोकोजी पण विकताना कोकोजीचं एक सॅचेट फाडतो आणि त्या ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांच्या हातामध्ये देतो. मग ते मुलं करतात, मम्मी कोकोजी. मग ते कोकोजी एक पॅकेट सॅचेट द्यायचो आपण. मग मी 3 सॅचेटचं बंच, 3 सॅचेट दिल्याच्या नंतर मग हळूहळू बॉक्स, मग असं करत करत प्रोडक्ट वाढत गेलं. साबणाची मागच्या वेळेला तर मी तुम्हाला साबणाचं सांगितलं. आणि महिलांनी काय करायचंय, साबण हाताला चोपडायचं आणि आलेल्या महिलेला तोंडाला चोपडून द्यायचं. म्हणजे स्पष्ट सांगतो मी, कारण की फेशियल जोपर्यंत तुम्ही करत नाही, दिखताय तो दिखताय. मार्केटचा फंडा काय, मर्चंटाईज जेव्हा आपण करतो बघा, समोर ज्या काचेच्या शोकेस मध्ये ज्या लावलेल्या वस्तू असतात ते पहिला माणूस बघतो, पण जेव्हा तुम्हाला काही दिसतं तेच तुम्ही विकत मागणार. दिखताय तो दिखताय. मग याच्यात काय करायचं काय, जसं आता कासवणकर साहेबांनी सांगितलं की एनर्जेटिक आजारपणाबद्दल आम्ही पहिले आजार शोधायचो. आम्हाला माहित नव्हतं, आणि पैसा कोणीच शोधत नाही ना. पैसा किती आहे मित्रांनो, मी सांगतो, मी डायमंड ह्या पिरियड, डायमंड लेवलला 60,000 ते 70,000 रुपये मला DXM मधून भेटत होते. पण एक आहे, सातत्याने जर कधी तुम्ही तुमच्या टीमवरती लक्ष नाही केलं, मग टीमवरती लक्ष कसं द्यायचंय. मी कोंबडीचं एक उदाहरण देतो तुम्हाला, कारण मी आता पोल्ट्री मध्ये असल्यामुळे हे कोंबडीचं उदाहरण देतो. एक कोंबडी अंड जेव्हा देते, ह्या अंड तिच्यासाठी पिल्लू आहे. मग असे आपण एक कोंबडीला किती अंड्यांवरती बसवतो, 21 अंड्यांवरती बसवतो, आणि 21 दिवस ती अंडे उगवते. लक्षात घ्या, हे 21 म्हणजे तुमचे डायमंड आहे क्राऊन अँबॅसेडर होण्यासाठी.
मला उगवायचंय म्हणजे काय, माया, प्रेम, जिव्हाळा, त्याचे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील ते टेक्निकल प्रॉब्लेम्स, आणि अशी ती माय माऊली जेव्हा त्या अंड्यांना ऊब देते, ऊब दिल्याच्या नंतर त्याच्यातून 21 पिल्लं आहेत, 21 अंडी ठेवलेली आहेत, त्याच्यातले 1-2 खराब होऊन जातात, आणि जे काही उरतात ती पिल्लं चिव चिव करत तिच्या पंखांखाली ती घेते. मग नंतर ती टेक्निकली ती त्यांना शिकवते. काय शिकवते? दाना कसा टिपायचा, पंजाने उकरायचं कसं. बघा, हळूहळू म्हणजे तिने 21 पिल्लं काढली, हळूहळू त्याच्यात कोण मग नंतर त्यांना 6 महिने लागतात, 5 महिने ते 6 महिने. तसं आपल्याला हे शिकता हे 21 डायमंड तुमचे कधी होतील ते तुम्हालाच कळणार नाही. आणि जसं सरांनी सांगितलं, पैसा कुठे ठेवायचा ते विचार पडतो ना. चेहऱ्यावरती हास्य कधी असतं? पैसा खिशात असला तर आनंदी आनंदगडे, आणि पैसा नसेल तर निराश. कधी कधी माझ्या मनामध्ये आत्महत्येचा पण विचार येतात. का एवढा निराश होऊन जातो? मी ज्यांना सांगतो, माझ्या घरातले लोक माझं ऐकत नाही, माझी मुलं माझं ऐकत नाही, माझे मित्रमंडळी मला ऐकत नाही, त्यावेळेला मग असं निराशा वाटते. मग ह्या निराशामधून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग DXN. जेव्हा तुम्ही मनातून करणार ना, काय इथे काय फक्त 10,000चे प्रोडक्ट घेतले आणि 10,000 प्रोडक्ट घेणारे असे 21 अंडे मी उगवायला सुरुवात केली. त्याच्यातला एक अंड 6 महिन्यात, एक अंड म्हणजे ती 6 महिन्यात ती जे अंड आहे ती अंड द्यायला सुरुवात करणार 6 महिन्यानंतर. प्रोडक्ट परचेसिंग करा, प्रोडक्टचा अनुभव घ्या, आणि प्रोडक्ट्स खाणारे माणसं जेव्हा तुमच्याकडे तयार होतात, तर ते तयार झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली ती तुम्हाला सिस्टम पुढे होत जाते. आता काय आहे की जे तुम्ही प्रोडक्ट घेतलेले आहेत, मग बळजबरीने का असे ना, प्रत्येकाच्या घरात जायचंय. चहा बनवता येत नाही, लेमन टी कशी बनवता? लेमन टी विथ हनी. ही लेमन टी विथ हनी गुहागर आहे ना, गुहागरचा समुद्र किनारा, त्या ठिकाणी पालशेत म्हणून गाव आहे, गणपतीचं मंदिर आहे. मी चहाच्या किटल्या 3 फ्लेवर मध्ये, एक इलायची चहा, एक लेमन टी आणि एक लेमन विथ हनी, अशा 3 किटल्या घेऊन गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरती मी चहा बनवून लोकांना पाजला. मग ही चहा कुठे भेटणार? मग DXNच्या. आणि आम्ही 1.5 लाखाचा माल डोक्यावरती घेऊन, म्हणजे रात्राणीने चिपळूणला सकाळी, म्हणजे असं डोळ्यामध्ये झोप, पण अशा परिस्थितीमध्ये मंदिरांमध्ये जसं सरांनी सांगितलं का, स्वतंत्र सरांनी आम्ही पांढरा पेपर लावायचो. मॅडमने पण माझ्या पहिला जेव्हा मिटिंगला पालघर साईडला जेव्हा मी मिटिंग, तेव्हा मॅडम बोलले, राजपूतांची मिटिंग मला बघायची आहे, राजपूत कसे प्रोग्राम घेतात. त्यावेळेला मॅडम आणि सर 2 जण आले. आणि मित्रांनो, फक्त एकच लक्षात घ्या, जर कधी तुम्हाला खरोखर आयुष्यात करोडपती जर कधी बनायचं असेल, मनाने पण, शरीराने पण आणि पैशाने पण, लक्षात घ्या, मनाने पण, शरीराने पण आणि पैशाने पण करोडपती बनण्यासाठी तुम्हाला DXN शिवाय पर्याय दुसरा कुठचाच नाही. DXN सारखा प्लॅन. तुम्ही स्टार एजंट बना. स्टार एजंट म्हणजे काय? 45-50 हजाराचा माल घेतला, झाला स्टार एजंट. स्टार एजंट बनले कारण की हे सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवणारे पवार सर. स्टार एजंट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय, जसं एक स्टार एजंट झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, 6 स्टार एजंट झाले, तुम्ही रुबी होतात. 6 रुबी झाले का तुम्ही डायमंड होतात. सुरुवातीला फक्त 6 लोकांना, 21 अंड्यांवरती नका फोकस करू. एक अंड्यावरती फोकस करा. फक्त एक अंड त्याला मी उगवलं, त्याच्यातून तो स्टार झाला. असे तुमचे जेव्हा 6 म्हणजे जेव्हा तुमचे 6 स्टार होतात ना, तुम्ही रुबी होतात ना, कंपनी तुम्हाला मोबाईल घेण्यासाठी 12,500 रुपये देते. 15,000 आता 15 झाले. आम्हाला 12,500 दिले होते, बरोबर. म्हणजे 6 स्टार तुमचे झाले
डायमंड. हा, मग ते तुम्हाला कंपनी मलेशियाला घेऊन जाते आणि 1 लाखाचे किती झाले आता? 1,20,000. 1,20,000 झाले, म्हणजे 20,000 वाढ झाली. कारण आपल्याला 80,000 होते. हा, 80,000 होते. म्हणजे तर असं करत करत हळूहळू तुम्ही 6 रुपये बनवायचे आहेत. फक्त तुम्हाला 6 रुपये बनल्याच्या नंतर तुम्हाला कंपनी 1.5 लाख रुपये तुम्हाला कॅश प्राइस देते. परत मलेशियाला घेऊन जाते तर भाग वेगळा. तर इंटरनॅशनल टूर्स आणि ट्रॅव्हल्स जर कधी करायचं असेल इथे दरवर्षी, आता मॅडम कुठे जाऊन आल्या? रायपूरला, रांचीला. म्हणजे तुम्हाला भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तर फिरायला भेटणार आहेत, पण इंटरनॅशनल लेवलला माझ्याकडे पासपोर्ट तयार नव्हता त्यावेळेला. माझी पहिली मलेशियाची ट्रिप, आणि मी कधी विचारच केला नव्हता ना की मी मलेशिया जाणार म्हणून. तर कधी आयुष्यात कधीच विचार केलेला नव्हता. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही तरुण जे लोक आहेत, आता आमचं हे सेकंड इनिंग चालू आहे आमची. आम्ही कुठच्या क्षणाला जाणार याचा काही भरोसा नाही, पण तुम्ही तरुण पिढी आहात. आणि ह्या तरुण पिढीने जर कधी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन चांगलं आहे ना आपल्याला, मार्गदर्शक जर कधी चांगले नसतील तर म्हणतात रडका गुरु आणि पडका चेहरा. गुरु जे चांगले आहेत आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा लाभ सगळ्यांनी उचला आणि त्या पद्धतीने ह्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा. 2026 हे वर्ष तुम्ही इथे बसलेले प्रत्येक जण डायमंड, क्राऊन, रुबी, त्याच्या पुढचे जे प्रमोशन आहेत तुम्ही बघणार. आणि अशीच पुढच्या मीटिंग जी होणार, जे 1 लाख रुपये क्रॉस करणाऱ्या लोकांसाठी अशी जी काही ह्या मीटिंग्स आहेत, या मीटिंग्स इथे होणार. म्हणजे लखपती एजंट, लखपती स्टार, करोडपती, क्राऊन अँबॅसेडर, डायमंड, या अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींसाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.